नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय मित्रांनो. इकडे मात्र आता माया पॅलेसमध्ये सगळेच जेवायला बसलेले असतात. सत्या बोलत असतो, नाचूनबाईचे लग्न मात्र आता लवकरात लवकर करून द्यायची आपली जिम्मेदारी आहे. पत्रिका छापणे आणि हे करणे, सगळं बुकिंग करणे, खूप 100 कामं असतात ना. मंजू मात्र बोलते, हे माझं दुसरं लग्न आहे, त्याच्यामुळे मला अजिबात खूप मोठ्या धूमधडाक्यात लग्न करायचं नाही आहे. मला आता नवरा फक्त हत्तीवरून आला पाहिजे, कारण माझा पहिला नवरा कारमधून आला होता आणि दुसरा नवरा मला हत्तीवरून यावा अशी माझी एकच इच्छा आहे. असं बोलल्याच्या नंतर आता मात्र सत्याला इतका राग येतो. मित्रांनो, खरंच मंजूची ही डिमांड ऐकून मात्र सत्या चिडून चिडून तिकडून निघूनच जातो आणि मनातल्या मनात बोलतो, जिराफ आणू का, जिराफ की गेंडा आणू. आता मात्र तो इकडे जाऊन गच्चीवर बसतो आणि मंजू मात्र आता लगेच मागे धावते आणि मंजू सत्या दोघेजण आता एकमेकांच्या मिठीत असतात. बोलता बोलता दोघं असे काही जवळ आलेले असतात. सत्या मात्र मंजूला अक्षरशः जवळ घेऊन कुरवाळत असतो. तेवढ्यातच आपण पाहतोय नेमकी माया सुर्वेची एंट्री टेरेसवर होते. आता मात्र मायाला हे सगळं बघून तिला धक्काच बसतो. आता मात्र मित्रांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग आपल्याला दाखवण्यात आला आहे की मायाला आता पुरता डाऊट येतोय की माझा मुलगा जिवंत आहे आणि हा काका म्हणजेच माझा मुलगा आहे. आता पुढे काय होणार मालिकेमध्ये हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळतंय, इकडे सत्या मंजूमध्ये भांडण चालू असतं. आता मात्र आत्याबाई घरात आली आहे आणि ती सारखी सत्याला चिटकायचा प्रयत्न करते. आता तिलाही काकाला आवडायला लागलेत. सत्या म्हणतो, वाघमारे, अहो तुम्ही कशाला असं वागताय, कशाला चिडताय, तुम्हाला काय वाटतं, असं काही वाटून घेऊ नका बरं, तुम्ही वेड्यासारखंच काहीतरी विचार करताय. अहो माझ्या वयात तिच्या वयात किती फरक आहे आणि त्या मम्मीच्या वयाच्या आहेत ना, माझं वय त्यांचं वय, थोडं तरी विचार करा. काही आपलं बोलायचं चिडायचं. इकडे मात्र त्या माझ्या आईच्या वयाच्या आहेत ना. आता मात्र मंजू म्हणते, अहो मला माहिती आहे त्या बाईला तुझं वय काय माहिती आहे का, तू आत्ता म्हातारा दिसतोयस ना तिला तिच्या वयाचा. आणि हे बघ, काही खरं राहिलेलं नाही आहे, हे कलियुग आहे, कलियुग. इथे मात्र कुणावरही कुणाचं प्रेम होऊ शकतं आणि कुणावर पण कोणाचंही काही मन भाळू शकतं. सकाळी बघितलं ना, मला बघायला आलेला मुलगा चक्क मम्मी साहेबांना पसंत करून गेला. अरे त्याने मम्मी साहेबांना लग्नाची मागणी घातली ना, मग कसा विश्वास ठेवायचा, बोल ना आता. त्यावर सत्या म्हणतो, वाघमारे अहो काय बोलताय, तोंडाला येईल ते, तसंही तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे की नाही. मंजू म्हणते, सत्या अरे पण त्या बाईचा मला इतका संताप येतोय ना, एक नंबरची नौटंकी बाज आहे. आता मात्र सत्या म्हणतो, नाही वाघमारे, ती आता इकडे माथे फिरूला कसं पकडायचे तेच आपल्याला विचार करायचे. आता इकडे मंजू म्हणते, चल सत्या खाली जेवण करायला. सगळे खाली येतात. इकडे आता सगळे जेवायला बसतात आणि ती आत्याबाई सत्याच्या बाजूलाच येऊन त्याला चिटकून बसते. आता मंजू सगळ्यांना जेवायला वगैरे देत असते आणि इकडे आता सगळे आर्यन पण आलेला असतो जेवण करायला. तेवढ्यात आता हे काका आता जेवत असतात. ते म्हणतात, तुम्हाला कळत नाही का, प्रार्थना वगैरे म्हणायची, वदनी कवळ घेता, चला म्हणा पटपट. आता मात्र तिला म्हणताच येत नाही. इकडे मात्र ती बाई इतकी आळशी, शांत बसा हो, आता प्रार्थना करायची आहे ना. आता मात्र ती आत्याबाई आपला हात सत्याच्या हातावर ठेवते आणि इकडे सत्या मात्र घाबरतोच. आता तो थरथर कापायला लागतो. मंजूचं सगळं लक्ष सत्याकडे असतं. मंजूला इतका राग येतो ना. आणि आता इकडे जी मंजू आहे ती विचार करते, आता हिचं काय करू आणि काय नाही. सगळे जेवण करत असतात. तेवढ्यातच अचानक आत्याबाई मात्र आता सत्याच्या पायाला खालून, टेबल खालून दाबते. आता मात्र मंजूला असा डाऊट येतो ना, मंजू बघतच असते सगळं हिचं नाटक, काय चाललंय काय नाही. आत्याबाईला ती म्हणते, काय चाललंय तुमचं हे, अहो काय चाळे करताय तुम्ही, हे बरं दिसतंय का तुम्हाला, हे सगळं पायाला खाजवतंय का तुमच्या, खालून देऊ का खाजवून. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो, सत्याही घाबरतो आणि आत्याबाई पण घाबरते आणि ती म्हणते, हे बघा काही झालेलं नाही आहे, तुम्ही कशाला असे चाळे करताय मला कळतच नाही आहे. आता काका मात्र म्हणतात की चला लग्नाचा विषय काढायचा का आता आपण. हे बघा आता मात्र लग्नाची तयारी पटपट सगळ्यांनी करायची आहे. मंजूला आता खूपच राग येतो. मंजू सत्यावर असा काही पायावर बुक्का मारते ना, नंतर म्हणते, हो लग्नाची मला खूप हौस आहे ना,
कारण माझ्या लग्नात माझी हौसच झालेली नाही आहे पहिल्या लग्नात. आता दुसऱ्या लग्नात मी माझ्या सगळं मनासारखं करून घेणार आहे. नवरदेव तर पूर्ण हत्तीवरूनच आला पाहिजे. हत्तीवरून जर नवरदेव आला तरच मी इकडे लग्नाच्या मंडपात बोहल्यावर चढणार आहे. माझी हौसच राहिली ना ती आता, कारण माझा पहिला नवरा तिकडे कारमधून आला होता, नवरदेव गाडीतून का आला, मला तर हत्तीवरून यायचं होतं. माझी काही हौस न्यूज काही आहे की नाही, असं आता मंजू तिकडे काकाला म्हणून दाखवते. सगळेच आता म्हणतात, अगं काय आहे एवढी असली विचित्र हौस सुनबाई, आता हे काय बोलताय तुम्ही. मंजू म्हणते, हे बघा माझी जी काही डिमांड आहे ना ती तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. मंजू असं बोलत असते आणि आता मात्र सत्याला तिचा खूप राग येतो. सत्या तिच्याकडे बघतो आणि तनतन करत आता इकडे टेरेसवरती निघून जातो. मंजू काय चाललंय तुझं, सत्या तुझं काय चाललंय ते बंद कर ना. अरे ती पागल आत्याबाई तुला कशी चिटकत होती, मला रागच आला ना म्हणून मी हे सगळं नाटक केलं. सत्या तू हे नाटक बंद कर, नाही तर माझं लग्न मम्मी साहेब खरंच आता त्या आर्यनसोबत करून देतील बरं का, आर्यनसोबतच लावून देतील. त्यांनी तर साखरपुड्याची तारीखसुद्धा फिक्स केली आहे. मग काय करणार आहेस तू, आपण आता इकडे सांग ना, आपल्याकडे काही ऑप्शन नाही. सत्या म्हणतो, घाबरू नका वाघमारे, काळजी करू नका, तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी आहे ना. सत्या जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला काही होणार नाही. इकडे मात्र मंजू म्हणते, अरे तू तुझा अवतार तर बदल ना, त्या म्हाताऱ्या काकाशी बोलते असं वाटतंय मला. जा बरं तू तुझ्या पूर्ववत अवतारामध्ये ये बरं. सत्या तिकडे ड्रेस बदलतो, ड्रेस बदलून वगैरे येतो. आणि मित्रांनो, आजचा भाग तर इथेच संपला आहे. उद्याच्या भागात सत्या आणि मंजूचा टेरेसवरती रोमॅन्टिक सीन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे दोघं जेव्हा एकमेकांच्या मिठीत असतात नेमकी तेव्हाच माया सुर्वे आता टेरेसवरती येते आणि तिला वाटतं की मंजू आता त्या म्हाताऱ्यासोबत काय चिटकून चाळे करतीये. खूप मोठा गैरसमज आता त्यांचा होतोय. इकडे मात्र सत्या आणि मंजूला आर्यनसुद्धा एकत्रित बघतो आणि मंजू आणि काकाला इकडे आता माया सुर्वेसुद्धा एकत्र बघते. तर मंडळी, उद्याच्या भागात खूप मोठा धिंगाणा होणार आहे. ते सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.